या जगामध्ये तो संत आहे ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, दया. त्याला संत म्हणताला आहे. दया आणि क्षमा ज्याचे अंगी दयेचं रक्षण केलं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये. आता दया की ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता कडवसी साने पूर्णमयी. चंद्र आपल्या प्रकाशामध्ये सर्वांना शीतलता देतो. तद्वत संत तो दुष्ट असो, दुराचारी असो, सज्जन असो, सर्वांनाच आपल्या सावलीमध्ये सामावून घेतात. हो, क्षमा करतात. हे अंतकरण संताचं आहे. दया क्षमा ज्याची अंगी, ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाही, अहमपणा नाही, त्याला संत म्हटलेला आहे. नसेल तर संतांच्या वेशामध्ये ज्यांनी वस्त्रे परिधान केलेले आहेत साधूपणाचे, संतत्वाचे, मुक्ताबाई म्हणतात माऊली, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला सामे. त्याला म्हणू नये साधू जगी विटपणा बाजू. त्याला साधू म्हणू नका, ज्यानं भगवत धारण केलंय तो साधू नाही, संन्यासी नाही. जर त्याच्या अंतकरणामध्ये लोभ असेल, जगी विटंबना बाजू, आपापणा शोधून घ्यावी, विवेक नांदे त्याच्या सगळे. बाकीच्या अभंगातून गोड आणि सुंदर उपदेश मुक्ताबाईंनी ज्ञानोबाईंना केला. मुक्ताबाई महाराज म्हणतात, ओ